टाकल्यात, बाजूला स्क्रीन पण लावली आहे आणि अजून पाटोदा शहरातले बरेचसे लोक येतच आहेत. म्हणजे काल पंकजा ताई साहेबांच्या सभेनंतर एवढा मोठा जनसमुदाय काल शिरूरला होता, त्याच्यानंतर पाटोद्याला सुद्धा एवढा जनसमुदाय येतोय, म्हणजे सुरेश अण्णाच्या विजयावर शिक्कामोर्तब होतोय. हे ड्रोन वाले इथं पब्लिक बघा आणि शहरातही पब्लिक बघा आणि माणसांच्या सभावी कशा असाव्यात. आज नितीन गडकरी साहेब येणार आहेत, पण गडकरी साहेबाबद्दल आपुलकी आणि प्रेम सगळ्या जाती धर्माच्या लोकांना आहे. आज या ठिकाणी पाटोद्यातलं अक्षरशः मार्केट बंद झालंय. आष्टी तालुक्यातून पार तरडगावांपासून आमच्या शिरूरच्या राळे सांगवीकडून सगळ्या भागातले लोक गडकरी साहेबांचे शब्द गडकरी साहेबांना ऐकण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी स्वतः नागपूरला शिकायला होतो. नेतृत्व कसं असावं लागतं त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे नितीन गडकरी साहेब आहेत. जेव्हा मी नागपूरला शिकायला होतो तेव्हा त्या नागपूरमध्ये कसलाच विकास नव्हता. आज नागपूरला गेल्यानंतर नागपूर हे मुंबई नंतर अतिप्रगत शहर म्हणून विकसित झालंय. विदर्भाचा विकास करण्यामध्ये गडकरी साहेब जेव्हापासून या केंद्रामध्ये गेले, राज्यामध्ये त्यांचं जे स्थान आहे आणि विकास कामं करणे हा एकमेव उद्देश घेऊन या राष्ट्रहिताचं काम करणारे नेते म्हणजे नितीन गडकरी साहेब आहेत. आपले एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रपती असताना त्यांनी एक शब्दप्रयोग केला होता की या देशाला विकसित राष्ट्र बनवायचंय आणि ते विकसित राष्ट्र बनण्याचं स्वप्न जर कोण पूर्ण करीत असेल तर ते नितीन गडकरी साहेब नक्की पूर्ण करतायत. आणि अशा मोठ्या माणसाची सभा या ठिकाणी आज आयोजित केलेली आहे. खरं तर मी सुरेश अण्णांचे आभार मानेन की त्यांनी या पाटोदा नगरीमध्ये त्यांनी गडकरी साहेबांना निमंत्रित केलं आणि त्यांची या ठिकाणी सभा आयोजित केलेली आहे. सुरेश अण्णांनी विनंती केली तसं मी राजकारणात सुद्धा यायच्या वेळेस नितीन गडकरी साहेबांनी अण्णाला बोलून घेतलं होतं. मला वाटतं ही घटना असेल 2002च्या आसपासची. त्यांनी अण्णाला सांगितलं होतं की सुरेश, ते त्यांना तसंच बोलतात म्हणून बोलतोय, तसं कोणी वाईट वाटून घेऊ नका. सुरेश, तू अतिशय हुशार आहेस, तुझ्या भागामध्ये तू एखादा प्रकल्प उभा करा. आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं इथेनॉलचा प्रकल्प सुरू करा. सुरेश अण्णांनी त्याच्यावर कामही केलं. आज देशामध्ये पेट्रोल डिझेल मध्ये 10% मिक्सिंग होतं इथेनॉलचं. शेतकऱ्यांना जो ऊसाचा दर जास्त मिळतोय ना त्याच्यामध्ये एक कारण आहे ते इथेनॉलचं मिक्सिंग आहे. 22% आहे. मी सुधारणा करतो, सुरुवातीला त्याचं ते 10% होतं, आता 22% मिक्सिंग आहे. शेतकऱ्यांचं हित जोपासणारा राष्ट्रीय लेवलवर जर नेता कोण असेल त्यांच्यामध्ये नाव घ्यावं लागतं ते गडकरी साहेबांचं घ्यावं लागतं. या ठिकाणी आज आपल्या भागामध्ये या आपल्या म्हणजे आष्टी पासून बीड जिल्ह्यापासून महाराष्ट्रामध्ये मुंढे साहेबाबरोबर जर राज्यामध्ये भाजप कुणी वाढवला असेल तर त्याच्यामध्ये गडकरी साहेबांचं पण नामोल्लेख करावा लागतो. राष्ट्रीय अध्यक्ष असताना सुद्धा देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सत्ता स्थापन करण्यामध्ये सुद्धा गडकरी साहेबांचं नक्कीच नाव घ्यावं लागतं. एवढ्या मोठ्या माणसाची सभा आज आपण आयोजित केलेली आहे अण्णा. आणि का नाही आम्हाला पाटोद्यावाल्याला गर्व व्हावा. हा जो आमचा राष्ट्रीय मार्ग आहे पैठण पंढरपूर, दुर्दैवानी तुम्ही 2014ला जर तुम्हाला ह्या लोकांनी थांबवलं नसतं ना तर हा सुपर झाला असता हो. अरे गडकरी साहेबांनी तो दिला, पण आमचे जे कोण होते ना मधल्या 10 वर्षामध्ये त्यांना तो पूर्ण करून घेता नाही रे आला. इतका मोठा कामधेनुसारखा आमच्या योजना ती हा हायवे पैठण पंढरपूर जेव्हा पूर्ण होईल तेव्हा पाटोद्याला खरं वैभव प्राप्त होईल. एवढा महत्वाचा असलेला सुद्धा हा रस्ता कुठं कुठं फक्त शेतकऱ्यांनी अडवला. अरे शेतकऱ्यांकडे जावं लागतं, शेतकऱ्यांना भेटून कामं करावं लागतात. अरे सुरेश अण्णांनी केवढे काम केले. छावणी दुष्काळ पडल्यावर 1 लाख जनावरांची छावणी करणारा सुरेश अण्णा आहेत. अरे पायलट प्रोजेक्ट पण राबवून घ्यावा लागतात, लोकांमध्ये जावं लागतं. गाळ काढण्याची संकल्पना कधी अस्तित्वात आली नव्हती, परंतु सुरेश अण्णांनी या मतदारसंघामध्ये सगळ्या तलावातले गाळ काढले. त्यात महासांगवीचा तलावातला गाळ काढला. आज त्या महासांगवीमध्ये 1,500 एकर ऊस आहे. तिथं कुसाळ उगत नव्हतं, तिथं बागायती क्षेत्र झाले. असे कित्येक प्रकल्प आहेत.
कोरोनाच्या काळामध्ये लोकांना अडचणी होत्या, लोक एकमेकाला बोलायला भीत होते, त्या कोरोना ऐकून ऐकून लोकांच्या डोक्याचं पार भीतीनं एवढं झालं होतं की लोक कोरोना झालं म्हणलं तरी बी वाटायचं ते यम सदनी जातंय का काय. अशा परिस्थितीमध्ये सुरेशांना लोकांमध्ये जाऊन लोकांना भेटून लोकांना सांगितलं की आम्ही तुझ्या बरोबर आहेत, घाबरू नकोस. त्यांनी सगळ्या प्रकारच्या उपाययोजना राबविल्या म्हणून आष्टी मतदारसंघातला शेतकरी सुद्धा त्या भीषण आजारापासून आपला दुरावला गेला. हेलिकॉप्टर आलेला आहे. आता अवघ्या 15-20 मिनिटात साहेबांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. आता आपल्याकडं गडकरी साहेबाच्या रूपाने एक आपल्याला ऐकायला चांगले मिळणारे 2 शब्द मिळणार आहेत. आपल्या सगळ्याला एक विनंती करतो, आपल्या भागामध्ये सुरेश अण्णांना आपण संधी दिली पाहिजे. हा काय होतंय आपल्याकडे काय कळत नाही. चांगल्या चांगल्या माणसाला निवडणुकीमध्ये थांबवायची वेळ येते. ज्याच्यात कर्तृत्व आहे, ज्याच्यामध्ये क्षमता आहे, अशा माणसाला जर आपण थांबवलं तर आपल्या भागाचा विकास होत नाही. सुरेश अण्णांमध्ये सगळे गुणवान नेतृत्व आहे, सगळ्या परिस्थितीत लढण्याची क्षमता आहे. आपल्या भागामध्ये निधी खिचून आणणार, आपल्या भागातल्या शेतकऱ्यांचं ऊसतोड कामगाराचं जीवनमान उंचावण्यासाठी ते निश्चितपणे चांगलं काम करू शकतात, याच्यात कुणालाही शंका नाही. आज बॅलेट पेपरवर जेवढे लोक आहेत ना, त्याचं आत्मपरीक्षण करा. त्या बॅलेट पेपरवर असणाऱ्या लोकांमध्ये चांगला माणूस कोण आहे, कामाचा माणूस कोण आहे हे बघा रे दादो. बऱ्याचशा वेळेस हे व्हॉट्सअप बिटसअप जरा घोटाळा घालतोय. हे जातीपातीच्या राजकारणामध्ये चांगले चांगले माणसं माग पडायला लागलेत. याचा विचार करा. आपण आपल्या भागामध्ये चांगला माणूस जर निवडून दिला तरच आपल्या भागाचं हित जोपासलं जाऊ शकतो. जो माणूस मुंडे साहेबाच्या तालमीत तयार झालेला आहे, ज्यांना पंकजाताई साहेबांची साथ आहे, अशा माणसाला जर आपण निवडून दिलं तर भविष्य काळामध्ये आपल्या भागामध्ये सगळ्या सुख सुविधा निर्माण होऊ शकतात. एकतर आपण ऊसतोड कामगाराचा एरिया म्हणून ओळखलं जातो. या भागामध्ये जर चांगले दिवस आणायचे असतील तर येणाऱ्या या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला सद विवेक बुद्धीने चांगल्या माणसाला साथ देण्याची गरज आहे. आता निवडणुका झाल्या तुमच्या लोकसभेच्या. आज जर त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पंकजाताई साहेबाला आपण सगळ्यांनी मिळून निवडून दिलं असतं तर ते केंद्रात रुबाबात मंत्री झाले असते रे दादो. तशीच परिस्थिती आहे. चांगल्या माणसाच्या साथ द्या. हे इलेक्शन मध्ये 2-4 दिवस आपल्याला कुणीतरी हिप्नोटाइज करतय, कुणीतरी जातीपातीक ही निवडणूक घेऊन जातय, हे सोडा. सुरेश अण्णा तयार झालेला माणूस आहे. सुरेश अण्णा आपल्या समस्या जाणून घेणारा माणूस आहे. सुरेश अण्णा सगळ्याच्या सुख दुःखात जाणारा माणूस आहे. सुरेश अण्णा या भागामध्ये या आता जे इथं या मंडपामध्ये आणि मंडपाच्या बाहेर जेवढे लोक आहेत ना, तेवढ्या लोकांनी छातीवर हात ठेवून सांगा, सुरेश अण्णा एवढा कर्तृत्ववान माणूस, सुरेश अण्णा एवढा आपल्यात सहभागी होणारा माणूस, सुरेश अण्णा एवढा आपल्या सुख दुःखात येणारा माणूस दुसरा कोणी आहे का? एकदा मी घोषणा देतो, तेवढी घोषणा हात वर देऊन करा. सुरेश अण्णा तुम आगे बढ़ो, पंकजा ताई साहेब तुम आगे बढ़ो, नितिन गडकरी साहेब तुम आगे बढ़ो, भारतीय जनता पार्टीचा धन्यवाद. या ठिकाणी शिडी कुठंतरी ती शिडी बाजूला काढायची विनंती करतायत. या ठिकाणी प्रवेश घ्यायचे आहेत. अक्षय जाधव, गोवर्धन सानप आणि संदीप डिडूळ. गोवर्धन सानप यायचे पण सध्या अक्षय जाधव आणि संदीप दादा डिडूळ, आबू शेठ आणि अण्णा हे दोघ. हे पहा, स्टेजच्या डाव्या बाजूला जे कार्यकर्ते उभे आहेत त्यांना विनंती आहे की कॅनवा यायचा आहे, साहेबांच्या गाडीला येण्यासाठी रस्ता द्यायचा आहे. लालासाहेब शिंदे हे या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील. एक मिनिट. हे पहा, एखाद्या वेळेस गडकरी साहेब जर आले ते मला पॅड द्या इकडं. गडकरी हो पर्याय नाही, कारण ते थांबतील असं मला वाटत नाही. हा
लालासाहेब एकट्यांना सोडावं. लालासाहेब मोठे नेते आहेत आमचे, एक सिंगल. हा बस ते तपासून. लालासाहेब शिंदे साहेब या. काय आहे, गडकरी साहेब हे सेंट्रल नेते असल्यामुळं काही प्रोटोकॉल्स आपल्याला पाळावे लागत आहेत. मी सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना विनंती करतो, कोणी नाराज वगैरे होऊ नका. खाली जरी आपल्याला बसायची पाळी आली तरी सुद्धा आनंदाने बसा. आणि आपल्या पार्टीत मला वाटतं स्टेजचा नाद असणारे लोक कमी आहेत बरं का. तर उगाच्या उगा स्टेजचा नाद काय आणू नका. लालासाहेब तुम्हाला 2 मिनिटं बोलायचं आहे का? विचार करून आलाय का? हा या, करा सुरू, लगेच सुरू करा. (231) आष्टी विधानसभा, आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे आपले लाडके उमेदवार आदरणीय सुरेश धस अण्णा यांच्या प्रचारानिमित्त इथं फार मोठी सभा जमलेली आहे. आणि मी या सर्वांची माफी मागून सन्माननीय व्यासपीठ सुरेश अण्णा धस आणि मी आपणासमोर 2 शब्द म्हणलं की छातीवर दडपण आलं, कारण अण्णांच्या बाबतीत बोलायचं म्हणलं तर 2 मिनिटात कधी शक्य होत नाही. तर मित्रांनो, येत्या 20 तारखेला आपल्याला 3 बाजूने विचार करायचा आहे. पहिली गोष्ट अशी आहे की जिथं निवडणूक येते, लोकसभेचे संदर्भ वेगळे असतात, विधानसभेचे संदर्भ वेगळे असतात, जिल्हा परिषद ग्रामपंचायतचे संदर्भ वेगळे असतात. तर आपण लोकसभेला ज्यावेळेस त्या बाजूने विचार केला, काहींनी वेगळं मतदान केलं असेल, तर आता या ठिकाणी दररोज आपल्या अडीअडचणी, गोरगरिबांच्या अडीअडचणी, सुखदुःखात जे सहभागी आहेत असे उमेदवार आहेत. आणि बाकीचे जे उमेदवार आहेत त्यांची नावं घ्यायची सुद्धा मला इच्छा नाही. तर जसं शिकारीसाठी नाग बेळात दडून बसलेला असतो, बाहेर डोकं काढतो उंदीर आला का, बाहेर डोकं काढतो उंदीर आला का, अशा पद्धतीने बाकीचे उमेदवार, अरे बापरे विधानसभा लागली, अरे बापरे विधानसभा लागली, अरे बापरे विधानसभा लागली, अशा उमेदवारांचा आपण विचार सुद्धा करायचा नाही. म्हणून येत्या 20 तारखेला आदरणीय अण्णा या सर्व समाजातील तळागाळातील लोकांसाठी काम करणारे नेतृत्व आहे, त्या नेतृत्वाला आपण पुन्हा एकदा संधी द्यावी अशी मी कळकळीची विनंती करतो. आणि कमळ या चिन्हावर 20 तारखेला बटन दाबून अण्णांना प्रचंड मताने विजयी करावी अशी मी विनंती करतो. स्टेजच्या बाजूला सर्व लाऊडस्पीकर भोंगे बंद आहेत, तरी मंडपवाल्यांनी तात्काळ ते चालू करावेत. पलीकडचा आवाज बंद आहे, चालू आहे ना? ह्यांना फोन आलाय, हे पाटोद्याचे माजी नगराध्यक्ष आहे, यांना नको तेव्हाच फोन येतो. आता वय बरंच झालंय त्याच्यामुळं फोनचं वय राहिलेलं नाही तुमचं. हा, तर या ठिकाणी आदरणीय गडकरी साहेबांचं आगमन. हे बघा इकडचा, ए बाबा माईकवाला बघा ना, इकडचा आवाज येत नाहीये म्हणता. हे 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 करणार. हा इकडं कर. आता आलं का? इकडलं लगेच इकडं घुमवायचं. हा शंकरराव आभारी आहे. हा बर, आता शंकरराव तुम्ही आणि नरेंद्र जावळे दोघ जण इकडे या, दोघेच उजव्या हाताने या. आम्ही विनंती करतो त्यांना स्टेजवरती. बाकी सर्व जणांना खाली बसून घ्या जरा प्लीज, बर का. आणि आता गडकरी साहेब येत आहेत, ते जर डायरेक्ट भाषणाला उठले तर आता आपण काहीच करू शकत नाही. हा नाही, मी सुरू करून उपयोग होणार नाही. ते म्हणतील हा घोषणा बेषणा द्या ना त्यांच्या नावाची गडकरी साहेबांची. हे बघा, भारतीय जनता पार्टीचे
केंद्रीय मंत्री आदरणीय गडकरी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपल्याला मी घोषणा देतो, आपला आवाज विरोधी उमेदवारापर्यंत गेला पाहिजे. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा, नितीन गडकरी साहेबांचा. गडकरी साहब तुम आगे बढ़ो, गडकरी साहब तुम आगे बढ़ो. अरे आष्टी का आमदार कैसा हो, अरे आष्टी का आमदार कैसा हो. सुरेश अन्ना तुम आगे बढ़ो, सुरेश अन्ना तुम आगे बढ़ो. पॅड 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 नानांना 2च मिनिटं बोलायला होतं. हा नाही नाही ते काय म्हणतायत साहेब, लगेच चला तुम्ही 2 मिनिटं बोला. 2च नाही होणार. आज या ठिकाणी 231 मतदारसंघाचे उमेदवार सुरेश अण्णा धस यांच्या प्रचारासाठी केंद्राचे गडकरी साहेब आमच्या वेळेस ही बांधकाम मंत्री मी आमदार असताना होते आणि त्या काळामध्ये पाटोद्याच्या पुलाचा भयान असा प्रश्न होता. मी गडकरी साहेबाला पत्र दिल्यानंतर पाटोद्याचा पूल गडकरी साहेबांनी मंजूर केला. या महाराष्ट्रामध्ये अनेक रस्ते गडकरी साहेबांनी दिलेले आहेत आणि म्हणून गडकरी म्हणावा का रोडकरी म्हणावा, तेव्हा मी आपला फार वेळ घेणार नाही, पण सुरेश अण्णा माझा शिष्य असल्यामुळं आणि शिष्य जर अडचणीत आला तर गुरुनी मदत केली पाहिजे आणि म्हणून मी आज या ठिकाणी सुरेश अण्णा चांगल्या मताने निवडून येतील. 20 तारखेला कमळ या बटनापुढं बटन दाबून सुरेश अण्णाला या मतदारसंघाची परत सेवा करण्याची संधी माझ्या बंधू आणि भगिनीने उपलब्ध करून द्यावी अशी सर्व मतदाराला विनंती करतो. मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या सर्वांचे राष्ट्रीय नेते आदरणीय गडकरी साहेब, ज्यांचं नाव सर्व लोक आदराने घेतात, ते आदरणीय गडकरी साहेब, आदरणीय दरेकर नाना, जिल्हा साहू साहेब, जिल्हाध्यक्ष शंकररावजी देशमुख, मधुकर तात्या, तसेच गाडेकर नगराध्यक्ष, जिया बेग नगराध्यक्ष, अब्बू शेठ, महेंद्र तात्या, सुरेश आप्पा आणि विजूभाऊ इकडे बसलेत. सर्व जनता माफ करा, लालासाहेब, यशवंतराव, मी अधिकचे नाव घेऊ शकणार नाही कारण आपल्याला साहेबांचे 4 शब्द ऐकायचे. आपण तर रोज बोलणारच आहोत. कालही बोललो, आज बोललो, आणखी 18 तारखेला सभा होणार आहे आणि मध्ये जर कोणाची सभा आली तर तिथेही बोलावं लागणार आहे. माननीय गडकरी साहेबांच्या पुढं काही मी मागण्या मांडतोय. त्यांनी मी पाठीमाग एक वेळा साहेबांना नागपूरला भेटलो आणि साहेबांनी परत दिल्लीला बोलवलं, मला वेळ दिला आणि दिल्लीला सुद्धा त्यांनी मला होकार दिलाय. फक्त एकच विनंती आहे साहेब, ह्या 2 तालुक्याच्या दृष्टीनं 34 किलोमीटर पाटोदा तालुक्याच्या हद्दीत पैठण पंढरपूर पालखी मार्ग जातोय आणि 19 किलोमीटर घोगसपारगाव या गावापासून शिरूर तालुक्यातला चालू होतो आणि अनपटवाडीला संपतो. गेली 10 वर्ष झालं
2 आमदार खरं तर या कामासाठी आपल्याकडं माजी खासदार प्रीतमताईंनी शिफारस केली होती. आपण ती पंढरपूर मला वाटतं पैठणला घोषणा केली आणि हा रस्ता चालू झाला, परंतु 2 आमदार वाट लावले गेले. अजूनही रस्ता अपूर्ण आहे. फक्त साहेब विनंती आहे, एवढे निवडणूक झाल्याच्या नंतर आपण वेळ द्या आणि तुम्ही जर मार्ग काढले तर आणि तरच या बाबतीतले प्रश्न सुटू शकतो आणि आपण तो मार्ग काढावा, अशा प्रकारची विनंती या ठिकाणी मी करतो. दुसरा आमचा मार्ग खरवंडी नवगण राजोरी असा रस्ता झालेला आहे, परंतु तो सुद्धा अपूर्ण आहे. खरवंडी नवगण राजोरी रस्त्याला सुद्धा आपण भूसंपादनाचे पैसे राहिलेले आहेत, काही अडचणी आहेत, त्या सुद्धा नॅशनल हायवेचा मार्ग आपण काढावा, ही एक मागणी आहे. आणि तिसरा, आपण मी दिल्लीला आल्याच्या नंतर आमचं तरडगव्हाण हे शेवटचं गाव आहे आणि तांबा राजुरी हे आमच्या इथून 5 किलोमीटर अंतरावरती गाव आहे. तरडगव्हाण ते तांबा राजुरी या रस्त्याचं साहेब मी पत्र आपल्याला दिलतं आणि तुम्ही सांगितलं की प्रस्ताव मागवा. हा रस्ता 7 मीटर रुंदीचा करायचा. तुम्ही त्याला 270 कोटी रुपयाचा प्रस्ताव आपल्याकडे गेलाय. तेवढा जर झाला तर हा सुद्धा मार्ग आमचा निघेल. त्याच्यानंतर लोणी धानोरा वृद्धेश्वर हा 50 किलोमीटर अंतराचा रस्ता आहे. नगर जिल्ह्याच्या हद्दीपासून ते पाथर्डी तालुक्याच्या हद्दीपर्यंत हा 50 किलोमीटर. याला सुद्धा साहेब आपण CRF मधून प्रस्ताव पाठवा म्हणून सांगितलेले. मच्छिंद्रनाथ देवस्थान हे या रस्त्यावरती येतं. संपूर्ण भारतवर्षामधले मच्छिंद्रनाथाला समाधीला, संजीवन समाधीला दर्शन घ्यायला भाविक येतात, म्हणून हा 50 किलोमीटरचा रस्ता आमचा खूप महत्वाचा आहे. तेवढा एक रस्ता आपण करावा. आपण साहेब त्याच्यामधला म्हसोबाची वाडी ते वृद्धेश्वर अशा ह्याचा प्रस्ताव मागवलेला आहे. विनंती आहे की हा रस्ता लोणी पासून इथपर्यंत व्हावा, ही सगळ्या भाविकांची आणि सगळ्या जनतेची मागणी आहे. तो एक रस्ता करावा. सौताडा ते भुरेवाडी या रस्त्यावरती 12 कोटीचा पूल CRF मध्ये आणि भुरेवाडीपर्यंतचा रस्ता. हिंगणीच्या शेजारी मिरजगावला जाताना एक 10 कोटीचा ब्रिज. कानडी बुद्रुक या गावाला एक 5 कोटीचा ब्रिज आणि साकत हे लोणीच्या पुढचं गाव आहे. जवळपास साहेब 10 कोटी रुपये लागतील. 2 जिल्हे जोडणारा हा ब्रिज आहे. याला एक मंजुरी आपण द्यावी. आणि आता विंड पॉवरची मोठ्या प्रमाणात कामं सुरू आहेत साहेब. आपणच दिल्लीमध्ये मार्ग काढला. हे विंड पॉवरवाल्यांनी कामं बंद केली होती, परंतु आपण पत्र माननीय राजनाथ सिंग साहेबांना दिलं. त्याच्यामधला अर्धा मार्ग निघालाय. निवडणुकीच्या नंतर वेळ द्या. जर पूर्ण मार्ग निघाला, 300 मेगावॅटचा मार्ग मोकळा झालाय, अजून 300 मेगावॅटचा मार्ग जर मोकळा झाला तर तालुक्यातलं खूप मोठं काम होईल. एवढं करावं. आणि साहेब आपल्याच आदेशाने कडा येथे आंबेडकर साहेबांचा, बाबासाहेबांचा पुतळा सेंटरला घेण्याचा निर्णय झालेला आहे. आपलं पत्र खाली आलेलं आहे. इकडून दुरुस्त होऊन खाली गेले. आणि साहेब सुरत चेन्नई रस्ता हा 46 किलोमीटरचा रस्ता आष्टीमधून जातोय. तर त्याच्यामध्ये भूसंपादनाच्या बाबतीत काही अडचणी आहेत. तेवढा एक मार्ग जर काढला तर आष्टी तालुक्यात आणि एक एक्सेप्ट म्हणजे बाहेर निघायचा पॉइंट आष्टी शहरापाशी व्हावा, अशी एक मागणी आहे. शेतकऱ्यांची भूसंपादन नीटनाटकी झालेली नाहीत असं एक तक्रार आहे. आणि संभाजीनगर पुणे हा जो रस्ता आपण करताय साहेब, त्याच्या क्रॉसिंग भातोडी दौला वडगावच्या पलीकडचं गाव आहे आमचं, भातोडी येथे होतोय. तर आमचं म्हणणं असं आहे साहेब, MSS2 हा 95 साली गोपीनाथरावाजींनी हा रस्ता केला. त्याच्यानंतर आत्ता माग पंकजाताई असतानाच त्याला पैसे मिळाले. मधल्या कालावधीत पैसे मिळाले नव्हते. सर 93 किलोमीटरची लेंथ उकांड्यापर्यंतची सगळं संपवतो साहेब. तर त्या क्रॉसिंगला साहेबांचा सत्कार करा. या ठिकाणी नंतर नामदार
नितीनजी गडकरी साहेब आपल्याला सगळ्याला संबोधित करायचे. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. बस नको म्हणतात, रागावतील. आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय उमेदवार, मी ज्यावेळी महाराष्ट्राच्या विधानमंडळात होतो, माझे सहकारी आदरणीय सुरेशजी धस, त्याचप्रमाणे मी विधानमंडळात काम करत असताना त्यावेळी आपल्या मतदार क्षेत्रातले त्यावेळेचे आमदार साहेबराव दरेकर, मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टी व सर्व पक्षाचे सर्व सन्माननीय नेते मंडळी आणि उपस्थित बांधवांनो आणि बहिणींनो, आता मला अंबडची सभा करून संभाजीनगरला 5:45च्या आत उतरायचं आहे आणि नागपूरला जाऊन 4 सभा आहे. त्यामुळे लवकरच निघायचं असल्यामुळे मी काही कोणाचा सत्कार स्वीकारू शकलो नाही. याबद्दल त्यांचा सत्कार आता मी स्वीकारला असं जाहीर करतो आणि त्यांची सगळ्यांची क्षमा मागतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ही जी निवडणूक आहे ही सुरेश भाऊंच्या भविष्याची निवडणूक नाही आहे. ही निवडणूक खऱ्या अर्थाने या मतदार क्षेत्रातल्या जनतेच्या भविष्याचा फैसला करणारी निवडणूक आहे. आता सुरेश भाऊंनी जेवढ्या मागण्या माझ्यासमोर केल्या, यावर एकच उपाय आहे, सुरेश भाऊला निवडून द्या आणि दिल्लीला पाठवून द्या, मी सगळे कामं करायला मदत करेन. सुरेश भाऊंनी या भागातल्या जनतेशी आपला परिवार म्हणून लोकांची सेवा केली. ज्यावेळी दुष्काळ पडला होता त्या काळामध्ये छावण्या सुरू केल्या. एक प्रकारे इथल्या गोरगरीब जनतेच्या सुखदुःखाशी त्यांचा संबंध राहिलेला आहे आणि मला विश्वास आहे की या भागातले गाव, गरीब, मजदूर, शेतकरी या सगळ्यांचं कल्याण करण्याचं आव्हान त्यांनी स्वीकारलं आहे. मी पण 4 साखर कारखाने चालवतो आणि मला विश्वास आहे की आमच्या सरकारने सगळ्यात मोठा निर्णय कोणता घेतला असेल तर इथेनॉल निर्माण करण्याचा निर्णय, हा ऐतिहासिक निर्णय घेतला. आज जर इथेनॉल नसतं तर 90% कारखान्यांनी दिवाळं पिटलं असतं आणि ते कारखाने संपले असते. आपल्या देशातला शेतकरी केवळ अन्नदाता नाही आहे, तो ऊर्जादाता आहे आणि आता केवळ ऊर्जादाता नाही तर इंधनदाता झाला आहे. इंधनदाता नाही तर डांबर पण तयार करायला लागला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या इथला शेतकरी आता विमान जे उडतात त्या विमानाचं हवाई इंधन पण तयार करणारा होणार आहे. तुम्हाला माहिती आहे मी फोकनाड मारणारा नेता नाही आहे. मैं जो बात करूंगा वो डंके की चोट पर पूरी करके दिखाऊंगा. मी जे म्हटलं ते होईल आणि ते झालंय. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की या देशातल्या शेतकऱ्याचं कल्याण करण्यामध्ये आमच्या सरकारने जे धोरणं स्वीकारलेली आहे त्यामुळे गावाचं चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही. आज कापूस स्वस्त आहे, कपडा महाग आहे, गहू स्वस्त आहे, ब्रेड बिस्किट महाग आहे, टमाटर संत्रा स्वस्त आहे, ज्यूस महाग आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सिंचनाच्या सुविधा वाढवायच्या आहेत. मी जेव्हा भारत सरकारचा जलसंधारण मंत्री होतो तेव्हा महाराष्ट्राला 12,000 कोटी रुपये दिले. 6,000 कोटी रुपये प्रधानमंत्री सिंचाई योजनेमध्ये दिले आणि 6,000 कोटी रुपये जे प्रकल्प 50%च्या वरती पूर्ण झाले पण बंद पडले ते प्रकल्प पूर्ण करण्याकरता दिले.
मराठवाड्यातले 8 प्रकल्प त्यामध्ये होते. आणि एवढंच नाही, तर आज आता आमच्या सरकारने सगळीकडे सौर ऊर्जा पंपाची स्कीम सुरू केलेली आहे. तुम्हाला माझी विनंती आहे की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शेतकऱ्यांना कोणती असेल तर जलसंवर्धनाची गोष्ट महत्त्वाची आहे. आज आमच्या विदर्भामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, याचं सगळ्यात मोठं कारण सिंचनाचा अभाव होता. आणि म्हणून मी आपल्या राष्ट्रीय महामार्गाचा मंत्री असताना अनेक ठिकाणी नद्या नाल्याचं खोलीकरण रुंदीकरण केलं. 1000पेक्षा जास्त अमृत सरोवर बांधली. परभणी अकोला कृषी विद्यापीठामध्ये अकोल्यामध्ये 38 तलाव बांधले, आता परभणीमध्ये बांधले. अनेक धरणाची माती काढून ती रस्त्यामध्ये वापरली आणि फुकटात काम करून दिलं आणि जलसंवर्धनाचं मोठं काम आपण महाराष्ट्रात केलं. मला 9 डॉक्टरेट मिळाल्या. त्यापैकी महात्मा ज्योतिबा फुले राहुरी युनिव्हर्सिटीची, बाबासाहेब आंबेडकर औरंगाबाद संभाजीनगरची, त्याचबरोबर परभणी कृषी विद्यापीठाची, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची, अशा अनेक डिलीट मिळाल्या. फार सोपं काम आहे. धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा. गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात, शेतातलं पाणी शेतात. जसा आपण आयुष्यभर पैसे गोळा करतो, नोकरी करत असताना दर महिन्याला डिपॉझिट करतो आणि रिटायरमेंट झाल्यावर सगळे पैसे मिळाले की बँकेत डिपॉझिट करतो आणि व्याजावर आपला उदरनिर्वाह करतो, तसं पाणी देखील डिपॉझिट केलं पाहिजे. प्रत्येक विहिरीचा पंप हा उन्हाळ्यात देखील 7 ते 8 तास चालला पाहिजे. आत्ताच मी माझ्या गावाला 3 विहिरी आहे माझ्याकडे आहे. भारत सरकारच्या योजनेतून 7.5 हॉर्स पॉवरचा 3 सोलर पंप आहे, पण केवळ 1च तास पाणी मिळायचं. मी गावाच्या नदीचं खोलीकरण रुंदीकरण केलं, आता 8 तास पाणी मिळतं. 60 एकराचं इरिगेशन आहे. एका एकरामध्ये 10 एकरात माझ्याकडे 880 टन, म्हणजे एका एकरात 88 टन ऊस झाला. आता माझ्याकडे तुरी ज्या आहेत त्या 6 फुटाच्या आहेत. साखर कारखान्यामधून जे खत होतं प्रेसमड स्पेंट वॉश पासून, त्याचं एक इंडियन ऑइलच्या फरीदाबादच्या लेबरून कल्चर आणलं. 50,000 टन खत तयार करतो. द्रोणमधून स्प्रेइंग केलं. पहिले युरिया आणि मिश्र खताच्या बॅग आपण विकत घेत होतो, खत फेकायचं काम करत होतो. 75% वाया जात होतं खत आणि फक्त 25% पिकाला जात होतं. आता ड्रोननी स्प्रेइंग केलं. आपल्या सरकारने महिला बचत गटाला ड्रोन दिले आणि त्यामुळे आता आपण ड्रोननी जर स्प्रेइंग केलं तर 75% खत पिकाला जातं आणि 25% फक्त वेस्ट होतं. नवीन नवीन टेक्नॉलॉजी आणल्या. आमच्याकडे आम्ही जे तिरुपतीला केस कापतात लोक, ते 4 ट्रक केस आणून ॲम्युनो ॲसिड तयार करतो, प्लांट बुस्टर म्हणून. ॲम्युनो ॲसिड बेस्ड मायक्रोन्यूट्रियंट्स तयार केले आणि रशियातून एक स्पेशल ऑर्गॅनिक कार्बन वाढण्याकरता एक औषध तयार केलं. आणि आज आमच्या इथे 100-110 टनापर्यंत लोकांनी ऊस केला. जिथे 85.85 ऑर्गॅनिक कार्बन आहे तिथे ऊसाचं उत्पादन वाढलं. त्यामुळे आपल्याला उत्पादन वाढवायचं आणि उत्पादन खर्च कमी करायचा आहे. आपल्या इथल्या प्रेसमडपासून, पराठ्या तुराट्यापासून आपण CNG बनवायला सुरुवात केली. मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे. इलेक्ट्रिकवरच्या गाड्या आणल्या, इलेक्ट्रिकच्या बसेस आणल्या, इलेक्ट्रिकच्या स्कूटर आणल्या. आता इलेक्ट्रिकचा ट्रॅक्टर, इथेनॉलवरचा ट्रॅक्टर. आणि एवढंच नाही तर CNGवर चालणाऱ्या गाड्या आणि CNGवर चालणारा ट्रॅक्टर महिंद्रा कंपनीने ऑलरेडी लॉन्च केलेला आहे. जर शेतकऱ्यांनी तयार केलेल्या CNGवर जर ट्रॅक्टर चालला तर मला विश्वास आहे की आपल्या सगळ्यांची 75,000 ते 80,000 रुपये वर्षाची बचत होणार आहे. बांधवांनो, बहिणींनो, केवळ स्मार्ट शहर नाही, स्मार्ट विलेज झालं पाहिजे. गावातल्या तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. काँग्रेसच्या काळामध्ये अशी परिस्थिती होती, गावात जायला रस्ता नव्हता. अनेक गावाला रस्ते नव्हते.
कारण नीती जी काँग्रेस सरकारने स्वीकारली त्यांनी कधी ग्रामीण भागाच्या विकासाला प्राधान्य दिलं नाही. अटल बिहारी वाजपेयी देशाचे प्रधानमंत्री झाले. मी महाराष्ट्रामध्ये बांधकाम मंत्री होतो. मुंबईमध्ये 55 उड्डाणपूल बांधले, वरळी बांद्रा सीलिंग प्रोजेक्ट बांधला, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बांधला. मला अटलजींनी दिल्लीला बोलावलं आणि त्यांनी सांगितलं की प्रत्येक गावाला रस्त्याने मजबूत रस्त्याने जोडणारी योजना तयार कर. मी 3 महिने काम केलं. अटलजींना माझा रिपोर्ट दिला आणि महिन्याभराच्या डॉक्टर अब्दुल कलाम साहेबांनी घोषणा केली. त्या योजनेचं नाव होतं प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. ती बनवण्याचं सौभाग्य मला मिळालं आणि हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये 6.5 लाख गावापैकी 3.5 लाख गावांना मजबूत रस्त्याने जोडण्याचं काम जर कोणी केलं असेल तर अटल बिहारी वाजपेयीजींनी केलं. माझ्या बांधवांनो बहिणींनो, गावामध्ये शाळेची बिल्डिंग नव्हती. बिल्डिंग असेल तर त्या ठिकाणी शिक्षक नव्हते, शिक्षक होते तर विद्यार्थी नव्हते, आणि तिन्ही होते तर शिक्षण नव्हतं. गावामध्ये दवाखाने नव्हते, डॉक्टर होते, नर्स नाही, नर्स असेल तर दवाई नाही, आणि तिने असेल तर कोण मरायला जाईल. मी डेअरी सुरू केली होती लॉ कॉलेजमध्ये शिकत असताना. 6 गाई 2 म्हशी विकत घेतल्या. पण गाय गरम झाली का सांड मिळत नव्हता, सांड नाही तर गावात डॉक्टर राहत नव्हता, डॉक्टर गावात राहिला तर गाय गरम होत नव्हती, आणि शेवटी माझ्या डेअरीचा बँड बाजा वाजला. मी बैल विकून टाकले सगळी जनावर. हे काँग्रेसच्या सरकारमध्ये होतं. आणि आता तुमच्या भागामध्ये दुधाचं उत्पादन सुरू आहे मोठं. माझी सुरेश भाऊला विनंती आहे, आम्ही भारत सरकारने एक योजना आणली आहे की आपल्या इथे 52 साली गिर जातीची गाय ब्राझीलमध्ये गेली होती, ती आता 60 लिटर दूध देणारी झाली. त्या गायीपासून एक सांड तयार झाला टोरॅन्डो, त्याचं सेमेन्स इंडियामध्ये आणलं आणि आपल्या इथल्या देशी गाईला दिलं. आणि आता आपण बेटी बचाव अभियान करायची गरज नाही गाईमध्ये. आता 100% गोरीच होईल. आणि जशी टेस्ट ट्यूब बेबी आहे तसं एम्ब्रिओ ट्रान्सफर करण्याचे हॉस्पिटल सुरू झाले. पहिलं चितळेंनी सांगलीत टाकलं, दुसरं मी व्हेटरनरी युनिव्हर्सिटीत नागपूरला टाकलं, तिसरं शरद पवार साहेबांनी बारामतीत टाकलं, आणि तिन्ही हॉस्पिटलचं उद्घाटन मीच केलं. आता 4थं सुरेश भाऊ इथे टाका. आणि या प्रत्येक शेतकऱ्याजवळ 20 लिटर पेक्षा जास्त दूध देणाऱ्या देशी गायी असल्या पाहिजे, याची व्यवस्था करा. आम्ही भारत सरकारनं तुम्हाला मदत करू. मला माहिती आहे की दुधामुळे काय फायदा होतो. तुम्ही एवढा टाळा पिटता, मला माहिती आहे तुम्ही किती माल कमवता. काँग्रेस पक्षाने या मूलभूत प्रश्नाकडे लक्ष नाही दिलं. तर त्यांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टी निवडून आली तर बाबासाहेबांचं संविधान बदलवणार आहे. मी कायद्याचा विद्यार्थी आहे, लॉ ग्रॅज्युएट आहे, संविधान शिकलो आहे, पेपर दिलाय. तुम्हाला आठवतं 84 साली केशवानंद भारती केस झाली सुप्रीम कोर्टात. चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि त्यांच्याबरोबर 10 न्यायमूर्ती खंडपीठाने निर्णय दिला, आणि त्या निर्णयात असं सांगितलं की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज. भारतीय घटनेचे मूलभूत तत्व कोणी बदलू शकत नाही, बदलणार नाही. आणि मी तुम्हाला विश्वास देतो की आम्ही कधी घटनेला बदलू देणार नाही, बदलणार नाही, याचा आमचा निर्धार आहे. पण जे आमचे युवा नेते घटना घेऊन फिरून राहिले त्यांना इतिहास माहिती नाही. याच काँग्रेस पक्षाने 1975 साली इमर्जन्सी लावली, आणि ज्यावेळी अलाहाबाद हायकोर्टामध्ये इंदिरा गांधींच्या विरोधात निर्णय झाला तेव्हा काँग्रेस पक्षाने बाबासाहेबांच्या संविधानाच्या धज्जिया उडवल्या, सगळं संविधान तोडमरोड केलं. त्यानंतर जनता पार्टीचं सरकार आलं आणि त्या सगळ्या दुरुस्त्या रद्द करून पुन्हा संविधानाला वाचवण्याचं काम केलं. ज्यांनी संविधानाला तोडण्याचं पाप केलं ते तुमच्याकडे येऊन खोटा प्रचार करत आहेत. जेव्हा कन्व्हिन्स करता येत नाही तेव्हा कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करत आहे.
मुसलमानांना सांगता देखो ये बीजेपी वाले खतरनाक है, चुन कर आएंगे तो आपको कटवा देंगे, पाकिस्तान भिजवा देंगे, सुरक्षित रहना है तो पंजे पर मोहर लगाओ। माझ्या बांधवांना बहिणींनो, आमच्या 67 योजना आहे। गॅस सिलेंडर शेगड्या दिल्या, आयुष्य योजना आहे, आता लाडकी बहन योजना आली। कोणत्या तरी योजनेत लिहिलाय का मुसलमानांनी आणि दलितांनी अर्ज करता कामा नये असं लिहिलाय कुठं? आमच्या योजनांचा फायदा जात पंथ धर्म भाषा सगळ्यांना आहे। सबका साथ सबका विकास सबका प्रयास सबका विश्वास हे सूत्र घेऊन आम्ही काम केलं। मी तर जातीयवाद पाळतच नाही, मी पण लोकसभेत असलो तसं आहे। माणूस हा जातीने मोठा नाही आहे, जात पंथ धर्म भाषा संप्रदायाने मोठा नाही, माणूस हा गुणांनी मोठा आहे। कधी आपण बाबासाहेब आंबेडकरांची जात पाहतो का? शिवाजी महाराजांची जात पाहतो का? महात्मा ज्योतिबा फुलेंची जात पाहतो का? राजर्षी शाहू महाराजांची जात पाहतो का? कधी आपण तुकाराम महाराजांची जात पाहतो का? ज्ञानेश्वर महाराजांची जात पाहतो का? एकनाथ महाराजांची जात पाहतो का? गाडगे महाराजांची जात पाहतो का? नाही पाहत, कारण माणूस आपल्या कार्याने श्रेष्ठ आहे। या समाजातली छुवाछूत अस्पृश्यता जातीयता समूळ नष्ट झाली पाहिजे। मानवतेच्या आधारावर आर्थिक समता आणि सामाजिक समता प्रस्थापित झाली पाहिजे, हेच तत्व बाळगून आम्ही काम करण्याचा प्रयत्न केला। आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की यावेळी या मतदारसंघामधून आपण सुरेश भाऊंना प्रचंड मताने विजयी करा आणि त्यांना आपली सेवा करण्याची संधी द्या आणि तुमच्या भविष्याचा फैसला योग्य प्रकारे करून या आष्टी मतदारसंघामध्ये ऐतिहासिक विकास सुरेश भाऊ केल्याशिवाय राहणार नाही। आणि रस्त्याची जेवढी कामं आहेत त्याची गॅरंटी माझी आहे। 100 बीमारी का एक ही इलाज। सुरेश भाऊंना निवडून द्या। धन्यवाद। भारत माता की, भारत माता की, भारत माता की। नमस्कार। हॅलो, हे पहा, कोणीही रोडवर जाऊ नका। कृपया सर्व कार्यकर्त्याला विनंती आहे, रस्त्यावर कोणी जाऊ नका। एक 5 मिनिटं थांबा, साहेबांची गाडी जाऊ द्या, रस्ता मोकळा करायचा आहे। सर्व कार्यकर्त्याला विनंती आहे, आपण रस्त्यावर कोणी जाऊ नका, साहेबांच्या गाडीला जाण्यासाठी रस्ता मोकळा करून द्या। या ठिकाणी राजू